जर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल तर मग सगळीकडे भगवा रंग तर फडकलाच पाहिजे ना. बात तो सही है. तर स्वागत आहे तुमचं आपल्या फिरती सिरीजच्या एपिसोड 4 मध्ये. तर कॉलेजचं सगळं काम आटपल्यावर मी गेलो होतो आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तिथे गेल्यावर आधी बॅग काउंटरवरती बॅग जमा केली आणि त्यांच्याकडून टोकन पण घेऊन टाकले. आता इथं ना बॅग आणि चप्पल ठेवण्यासाठी ना चांगलीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. फक्त बॅग दिल्यानंतर त्यांनी दिलेले टोकन नका हरून बसू, नाहीतर तुमची बॅग जमा खात्यामध्ये परमनंटली जमा होऊन जाईल. क्या बात कर रहे हैं? त्यानंतर लाईन मध्ये लागून थोडीशी चेकिंग करून घेतली आणि आज ते तरी बरं होतं की गर्दी नसल्यामुळे देवदर्शनाला जास्त टाइम पण नव्हता लागणार. आता मध्ये कॅमेरा घेऊन जाणं तर अलाउड नाही, त्यामुळे मधले दर्शन तर काय तुम्हाला देता नाही येणार. त्यामुळे भेटू आपण बाहेर आल्यावर. बाहेर आल्यावर टोकन देऊन बॅग घेऊन टाकली. बाहेर येऊन बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी एक नंबर नियोजन आयोजित केलेलं होतं. त्यानंतर पेशव्यांनी स्थापित केलेल्या गणपतीचं पण दर्शन घेऊन टाकलं आणि त्याच्याच बाजूला होता शनिवार वाडा. आता तो तर मी खूप वेळा बघितलाय, त्यामुळे म्हणलं जाऊन द्या, परत परत कुठं बघता. त्यानंतर आलो मनपाच्या पुलावरती. आता या पुलाखालची नेमकी नाली की नदी आहे ते तर नाही माहिती,